आता त्यासोबत अजून एक प्रश्न येतो मित्रांनो लोकांचा की ऑर्डर ब्लॉक खालचा व्हॅलिड असतो की वरचा. ठीक आहे, तर बघा असं सपोज तुम्हाला स्ट्रक्चर भेटलं की ऑर्डर ब्लॉक खाली आहे आणि FVG वरती आहे, तर हे 70% ॲक्युरेट असतं मित्रांनो. ठीक आहे, ऑर्डर ब्लॉक जर असं वर असेल तर ते व्हॅलिड एवढं मानायचं नाही, कारण का मार्केट कदाचित असं कंटिन्यूशन करता रिव्हर्स खालच्या दिशेला जाऊ शकतं. तर ऑर्डर ब्लॉक खाली पाहिजे आणि FVG असं वर पाहिजे आणि ते जेव्हा स्ट्रक्चर दिसेल तेव्हा ते व्हॅलिड स्ट्रक्चर असते. ठीक आहे, आता तुम्हाला FVG क्लिअर झाला, ऑर्डर ब्लॉकचं पण मी तुम्हाला ते सांगितलं. आता रिजेक्शन ब्लॉक काय असतो मित्रांनो ते आपण थोडक्यात समजूया. आता सपोज मार्केट असं वर गेलं आहे, हा एक स्विंग व्हॅलिड बनवला या ठिकाणी. आता मार्केट जेव्हा परत असं खाली जातं, ऑलराईट एक स्विंग बनवतं आणि परत अशी ही कॅन्डल बनवायला वर येत असतं, त्यावेळेस नॉर्मल रिटेल लोक काय करतात, असा ब्रेकआउट झाला या ठिकाणी की काही लोक या ठिकाणी एंट्री घेतात. ऑलराईट, मार्केट ब्रेकआउट करतं, असं वर 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 जातं आणि लोकांना वाटतं की या ठिकाणी क्लोज होईल, पण मार्केट काय करतं, खाली येतं आणि असं कुठेतरी क्लोज होतं. तर हा जो कॅन्डल बनली आहे ज्याने स्वीप केलं आहे त्या कॅन्डलला फक्त असं पुढच्या दिशेला एक्सटेंड करून घ्यायचं, फक्त वीक, याची बॉडी वीक करायची नाही मार्क, आणि खूप स्ट्रॉंग अपॉर्च्युनिटी या ठिकाणी मिळत असते. त्याला आपण रिजेक्शन ब्लॉक असं म्हणतो.